लेखणी घेऊन बसलेले सुज्ञ परीक्षक गण दीपस्तंभाप्रमाणे मार्गदर्शन करणारे आदरणीय गुरुजन वर्ग, वक्तृत्वाने उधळलेले मोती वेचवण्यासाठी जमलेल्या विद्यार्थी मित्रांनो, नमस्कार. मी प्रतीक्षा गडेपाकोरे. शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळा आळगे, केंद्र मुंडेवाडी. आजचा विषय मांडतो आहे कथाकथनाचा पुरंदरचा वेडा व तह. 62 किलोचा तलवार वागवतो त्याचा नाव येसाजी. 62 किलोचा तलवार वागवतो त्याचा नाव येसाजी. 2000 जणांबरोबर एकटा खिंड लढवतो त्याचं नाव बाजी. 2000 जणांबरोबर एकटा खिंड लढवतो त्याचं नाव बाजी. हात तुटला तरी लढत राहतो त्याचं नाव तानाजी. हात तुटला तरी लढत राहतो त्याचं नाव तानाजी. 8 तासामध्ये दिल्लीहून पुण्याला घोडा आणतो त्याचं नाव संताजी. 8 तासामध्ये दिल्लीहून पुण्याला घोडा आणतो त्याचं नाव संताजी. वाघाला फाडतो त्याचं नाव संभाजी. वाघाला फाडतो त्याचं नाव संभाजी. आणि या सगळ्यांना एकत्र आणून हिंदवी स्वराज्य निर्माण करतो त्याचं नाव शिवाजी. औरंगजेब बादशहाच्या फौजा महाराष्ट्रात धुमाकूळ घालत होत्या तेव्हा बादशहावर जबरदस्त बसवण्यासाठी शिवरायांनी सुरत शहरावर छापा घातला. कुठे पुणे व कुठे सुरत. सुरत म्हणजे त्यावेळीची मुघली मुलखाची मोठी व्यापारपेठ. खूप सदन शिवरायांनी सुरतेवर छापा घालून लक्षावधी रुपयांची लूट मिळवली. सुरतेच्या लुटीत शिवरायांनी नीती सोडली नाही. चर्चा अथवा मशिदी यांना हात लावला नाही. स्त्रियांना त्रास दिला नाही. सुरतेवरील या आक्रमणामुळे बादशाह भयंकर चिडला. त्याने मराठ्याचे राज्य नष्ट करण्याचा निश्चय केला. मिर्झा राजे जयसिंग हे आपल्या भलांडे सेनापती त्याने शिवरायांवर धाडले. त्याचा सोबत दिला दिलेर खान हा आपला विश्वासू सरदार दिला. अलोट खजिनांनी अपाट दारुगोळाही बरोबर दिला. जयसिंग आणि दिलेर खान प्रचंड फौजेसह दक्षिणेत येऊन पोहोचले. स्वराज्यावर फार मोठे संकट आले. सुरतेच्या मोहिमेवरून शिवराय परततात. तोच सन 1664 मध्ये त्यांना कर्नाटकातून एक दुःखद बातमी समजली. शहाजी राजे यांच्या शिकारीच्या प्रसंगी अपघाती निधन झाले. शिवराय व जिजाऊ यांच्यावर एक दुःखाचा डोंगर कोसळला. मातोश्रींचा गळा पडून शिवरायांनी या दुःखातून त्यांना सावरले. पुरंदर हा शिवरायांचा प्रचंड व बळकट किल्ला होता. हा किल्ला घेतल्याशिवाय शिवरायांचा बिमोड होऊ शकणार नाही हे दिलेर खान जाणून होता. त्यामुळे दिलेर खानाने पुरंदरला वेढा दिला. त्याची फौज फार मोठी होती, पण पुरंदरचा किल्लेदार मुरारबाजी मोठा सिद्धीचा वीर होता. त्याचा हात खालचे शिपाई शूरगडी होते. हे सारे शूर शिपाई त्याने घेऊन मुरारबाजी लढायला उभा राहिला. दिलेर खानाच्या तोफा काढू लागल्या. तोफेचे लाल भडक गोळे किल्ल्यावर कोसळू लागले, पण मुरारबाजी व त्याचे मावळे हटले नाहीत. ते अधिक जोराने झुंज लागले. मुघलांनी तोफांचा भडीमार केला. माचीचा बुरुज ढासळला. मुघल माचीवर घुसले. दिलेर खानाने माची जिंकली. मराठ्यांनी वरचा बाल किल्ल्याचा आश्रय घेतला. ते लढतच राहिले. ते दिलेर खान आपल्या छावणीतून ही लढाई बघत होता. मुरारबाजी रागाने लाल झाला होता. त्याने 500 मावळे निवडले. त्यांना घेऊन मुघलावर हल्ला करायचा बेत केला. बाल किल्ल्याचा दरवाजा उघडला. हर हर महादेव, हर हर महादेव अशी गर्जना करत मुरारबाजी आणि त्याचे मावळे तुटून पडले. थोडा वेळ भयंकर लढाई झाली. मुघलांचे सैन्य पट होते, पण मराठ्यांनी त्या सैन्याचा दुवा उघडला. शेवटी मुघलांनी माघार घेतली. ते दिलेर खानाच्या छावणीकडे जीव घेऊन पळत सुटले. मुरारबाजींनी दिलेर खानाच्या पाठलाग सुरू केला. मुरारबाजींचे सैन्य दिलेर खानाच्या छावणीत घुसले. छावणीत एकच गोंधळ माजला. धावा धावा, ओरडा ओरडा, किंकाळ्या यांचा हाहाकार उडाला. घाईघाईने दिलेर खान हत्तीवर अंबारीतून ओरडला. त्याने समोर पाहिले तो त्यास मुरारबाजी दिसला. मुरारबाजींचे सैन्य दिलेर खानाच्या छावणीत घुसले. एवढे बोलून मी माझे छोटेसे भाषण संपविते. जय हिंद, जय भारत.